अचानक जाना पडे आपल्याला पुण्याकू. आइए देखते हैं मजा आएगा. काल जिम वरून आल्यावर पप्पा मी खूप बोलले की लवकर सोजा, काल आपल्याला पुण्याला जायचे. आता पप्पाला नाही थोडी म्हणता येणार रे. मग काय झोपलं लवकर आणि सकाळी उठलो 5:20 ला. नंतर आवरलं आणि मम्मी करत होती गरम गरम पोळ्या. अभी मजा आएगा ना भिड़ो. मग काय चुरली पोळी आणि टाकली त्यात दूध. नंतर पोटभर खाल्लं, साईबाबाचं दर्शन घेतलं आणि तसंच लांबून श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि मस्त गॉगल बिगल लगा की आम्ही लागलं खड्ड्याला. अबे साले. हा खड्ड्याला आता काय म्हणावं, तिकडे रस्ते कमी आणि खड्डे जास्त. माझी पाठ आणि कंबर तर रस्त्याने डान्सच करत होते. तो म्हणतो माझा एखादा मनकाच खालीवर झाला असेल. आता तुम्ही म्हणता मग 2 व्हीलर वर एवढा लांब जायची काय गरज. तर ते पप्पाच्या ऑफिसचं काम होतं. इकडे तिकडे फिरणे का था हमको, इसलिए अपनी गाडी बरी ना. A few moments later. अब रास्ते में बजने लगी मेरे को ठंडी, इसलिए मैंने अपना थोड़ा पैक करके बनलो चोर. हा पांढरीचा पूल कसला खतरनाक वेळ आहे ना. 3-4 तास प्रवास केल्यावर थोबाड मग पोचे हम अहिल्यानगर को. वहीच म्हणे आपल्याकडे लाईट का बरं याचा करत आहे. हे बघा कारण काम चुकारपणा चालू आहे इकडं. सगळे फिरू लागले, यच पट्टे फिरायचं नाव घ्या. आर यू कॉमेडी. व्ह्यूचा आनंद घेत घेत आम्ही पोहोचे पुणे सिटी में. इकडं सगळ्यांना एकाच टायमाला तडफडायचं असतं वाटतं ड्युटीला. कारण बघा ना गर्दी किती होती. तर इकडं नुसतं धूळ आणि फुपाडत होता रस्ते. इकडे मेट्रो हवेत चालते. लय भारी काय मग. आमच्या इकडे तर डायरेक्ट जमिनीवर चालतात. इकडे तर लोकांकडे लय पैसा आहे वाटतं. कारण जिकडे बघा तिकडे नुसत्या नवीन नवीन बिल्डिंग बनत होत्या. 2-2 मिनिटावर नवीन बिल्डिंग बनत होती. हे पहा ही बिल्डिंग वा क्या बात. मग पोहोचलो आम्ही तिथं जिथं आमचं काम होतं आणि 1-2 तासात उधर का काम निपटा के हम वापस निकले घर. मस्त पुणे की गलियों से गुजरते हुए हम जा रहे थे घर. हसी वादिया खुला आसमां और हम, वाह क्या सीन है. 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. बघा ही बिल्डिंग काय खतरनाक आहे खरंच. पुणेच आहे, विशेष नाही पुण्याचा. रस्ते में मिले हमको बजरंगबली. त्यांना लांबूनच जय श्रीराम म्हणून आम्ही निघलो. आम्हाला लागलं रांजणगाव. हे अजून पण बंदच आहे. याला काढून टाकाराव कामावरून. अजून पण आपलं घर होतं 130 किलोमीटर लांब. थोड्या वेळाने आम्ही पोहोचलो अहिल्यानगर मध्ये. थोबडे का हाल देखो क्या हो गया था मेरे. बस रस्त्याने सासरवाडी लागली आपल्याला. पण आपले जरा वादविवाद चालू आहेत म्हणून आम्ही काय सासरवाडी मध्ये गेलो. वाह क्या एक्टिंग कर रहा है. त्यांनी या स्पीड ब्रेकर आणि या खड्ड्याने लय परेशान केलं. एक वेळेस त्या खड्ड्याचं तरी ठीक होतं. आपण कट मारून निघून जाऊ शकतो आणि दणका बसला तरी एखादा बसतो. आणि स्पीड ब्रेकर अरे काय बताव तुमको. इकडे आता 10 फुटावर स्पीड ब्रेकर आहे. मी तर म्हणतो रस्ते बनवणाऱ्यांना कमिशन भेटतं वाटतं. बिक गई है गवर्नमेंट. अब गवर्नमेंट में कुछ नहीं है. बॅटरी स्लो झाली होती वो येता येता. माझी नाही रे माझा मोबाईल. आपलं भगवं रक्त आहे, आपल्याला काही होतं. मग काय आम्ही पोहोचलो नेवासा फाटेवर आणि टाइम खूप झाला होता म्हणून आम्ही घरी जायचा प्लॅन कॅन्सल करून आम्ही जायचं ठरवलं आजी बाबाकडे, जे की नेवासा फाट्यापासून जवळच राहतात. मग पोहोचलो आम्ही आजी बाबाच्या घरी. बघा का नाही कसले भारी दिसतात. मग जेव्हा इकडे बेडवर जाऊन टेकलो आईसा सुकून गेला ना की बा हे माझे बाबा आणि माझी आजी. इकडे पण रासलेला चालूच आहे. मग मस्त जेवण वगैरे केलं आणि पडल्या लागली एक नंबर झोप. सकाळी बाबा उठत होते पण जागच येत नव्हती. काय करावं पण घरी जाना था ना, इसलिए उठना पडा. आणि आवरून आम्ही वापस लागलो रस्त्याला. गावच असतं शेवटी. किती भारी वातावरण आहे इकडं. वाह क्या सीन है. आता नेवासा फाट्यापासून आपला प्लॉट जवळच होता. मग काय गए हम उसको भेट देने को. यो आपला प्लॉट इधर को रहने आएंगे आपण थोडे दिन. आईला आमच्या जागेवर यांनी कसं काय घर बांधलं. इकडे तर घर पण बांधणं सुरू झालेत. काहींची तर बनले पण. 26 जानेवारी काल झाली आणि याच परेड करत आहे. आपल्या प्लॉट समोरच आपलं हॉटेल पण आहे. आली तर नक्की भेट द्या. चल झूठा. आपल्या प्लॉट जवळच हे कॉलेज आहे नेवासाचं. आयो कसे झालेत केस. अर पण हा तुमच्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे बरं का मला. कारण की उगाच केस पांढरे नाही झाले. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. हे त्रिमूर्ती स्कूल नेवासाची. हे आपल्या आजी बाबाचं शेत हायवे टच आहे बरं का. मग लागलं आपल्याला देवगड. पण खूप प्रवास झाला होता म्हणून नको म्हटलं जायला. हे 2 व्हीलर वर प्रवास करण्याला अवघड नाहीये बरं का. म्हणजे अवघड आहे पण इंजिनिअरिंग पेक्षा तो सोपंच आहे. असं आपल्या एरियामध्ये आल्यावर जीव आला. हे आपल्या कांचनवाडीचं डोंगर आणि आपल्या साताऱ्याचं डोंगर. मग काय 5 मिनिटांनी पोहोचलो आम्ही घरी आणि गेलो झोपी. तर भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी टाटा बाय बाय, जय महाराष्ट्र.